राहुल कोलगे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या आता यंग बॉईज संघासाठी. मित्रांनो काय तुम्ही जेवून आला नाही वाटतं. त्यानंतर भगवती स्पोर्ट्स संघाकडनं असतील घरच्या मैदानात खेळताना पुन्हा एकदा माझ्यामध्ये गाडी तळावरचा रिवेंज चालू होत. दीप प्रभुळकर, सागर चव्हाण, अभि मालगुणकर, आर्यन तोरसकर आणि संघाचे कबीर कोच प्रतीक मोनकर आणि विकी राठोड. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या दोन्ही संघांसाठी. आणि नक्कीच या सामन्याला पंच म्हणून लाभले आहेत. सामन्याला सुरुवात होते. मी पंकज सायकर तुमचं सर्वांचं स्वागत करतोय या अंतिम सामन्यामध्ये. श्री गणेशा झालाय पहिला गुण गेलाय. कृपया लाईन मधनं नम्र विनंती असेल आपली कामगिरी चोख पार पाडायची आहे. अंतिम कामगिरी. ओहो काय होतंय साईल. ओहो जास्त पहिल्या श्रापासून उदय मिळण्याचं कार्य केलं जातंय. परवाच्या टुर्नामेंटमधला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी साईल कुमार ऑन झालाय. नक्कीच साईल या नावामध्ये नक्कीच संभ्रम पाहायला मिळते. साईल नावाचं विशेषतः काहीतरी घडलंय की काय. हो काय घडलं एक पाव्या सेट केलाय तर नक्कीच केलाय. प्रयत्न चांगले होते. बघूया शॉटचा वापर घेतला जातोय निकारकडनं. अप्रतिम खेळी काय खेळ पाहायला मिळते. अप्रतिम कामगिरी दिला गेला. पॉसिबल असेल 2-1. 2-1 चाललेला खेळ वरून वाचते असेल सर्व्हिस मार्कवर रशियन सर्व्हिस मारण्याचा इरादा स्पष्ट केलाय. ओहो प्रयत्न पासलाय समोरच्या संघाला देऊन जातोय. अप्रतिम खेळी दमकम दाखवावी लागेल. 2-1चा खेळ बरोबर कधी चाललाय. बघूया सर्व्हिस मार्कवर कोण आहे. नक्कीच साईल मोडकर केला. ओहो काय ब्लॉकिंग केली आहे. ताकदी समोर नक्कीच अप्रतिम मैदानाच्या दिशेने प्रयत्न केला जातोय. ओहो काय येत आहे. ओहो त्याला काम करून दिलंय. संघाच्या पारडा जर करण्याची कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळतंय. देखील होतोय कोणते खेळ आवडलाय. 4-2 4 2 नक्कीच पॉइंटेबल सांगितलं जाईल. राहुल सर आम्हाला माहिती आहे उत्स्फूर्त खेळ असल्यावर जरा चुरस असते. दमकम दाखल काय टेक केलाय रॉबरीने. ओहो शॉटलिपचा वापर जकडवण्यात यशस्वी झाला आहे आणि मुकेशने ते काम केलंय. अप्रतिम कामगिरी यंग बॉईज संघाची. आणि नक्कीच नावाप्रमाणे यंग बॉईज ह्या नावाला साजेचा खेळ होताना पाहिजे. पण दमकम दाखवावी लागेल. साईल मोनकरला ऑन व्हावं लागेल. ओहो काय घडतंय चुका घडतायत वारंवार. या चुका नक्कीच या कोणाच्या माथ्यावर लागणार आहेत. या चुका रोखल्या पाहिजेत भावानो. हा महान सामना आहे. नक्कीच दमकम दाखवलं गेलं प्रभुळकर. ओहो प्रभुळकर 7-2 अप्रतिम कार्य मैदानाच्या दिशेने पावलं. दमकम दाखवलं गेलं. साईबर ड्रॉप पॉइंट घेण्याचा प्रयत्न फसला जातोय. ओहो काय खेळतोय साईल. नेमका कुठला तर यंग बॉईजचा साईल दमदार खेळतोय. 9-2 पहिल्या सेटची कमाल 7 गुणांची आघाडी या ठिकाणी मोडीत काढेल का. समतोल बिघडतोय. निराशाजनक खेळी मैदानाच्या दिशेने पाहायला मिळते. 10-2 10-2 पहिल्या सेटची कमाल धमाल 8 गुणांची आघाडी घेत यंग बॉईज संघ पुढे सरसावताना पाहायला मिळतोय. नक्कीच इथू येतोय. ओहो महिला प्रयत्न तर सफल. अप्रतिम प्रयत्न केला गेलाय. ओहो ब्लॉक केलाय. बघूया काय तर मुख्याने संधी दिलाय साईलला. हा दर्जेदार ते काय करते बघूया. नक्कीच प्रयत्न अप्रतिम असेल आणि साईल कुवारला खेळवलं जात आहे. नक्कीच संधीचं सोनं करताना पाहिजे. हो
मैदान झाला जी गरज होती संघाला ती कामी येते 3-10 प्रेक्षक वर्गाला पण असं वाटतं थोडस भगवती स्पोर्ट्स मागे आहे की काय नाही मित्रांनो भगवती स्पोर्ट्स पण तेवढंच उत्तर देणार आहे ओहो प्रथम जाऊन झालाय काय स्मॅशिंग करतोय संधीच दिली नाही मित्रांनी अप्रतिम खेळ प्रथमेश ऑन झालाय नक्कीच डोक्याची घंटा वाजवण्याचा प्रयत्न करतायत करा पण ही घंटा वाजवून सहजासहजी देणार नाहीयेत बघूया काय घडेल ओहो नक्कीच शब्दाला प्रतिशब्द आणि खेळामध्ये प्रत्युत्तर देण्याचं काम केलं जात आहे पॉइंट टेबल असेल 4-11 4-11 राज असेल दमकम दाखवले गेलं बघूया काय होतंय काय करतोय कुठून येतोय काम करून जातोय दमकम दाखवण्याचं कार्य अप्रतिम खेळी प्रयत्न तर दर्जेदार आहे पण नक्कीच जर थोडस ताळमेळ चुकतंय घरच्या मैदानात ते मिसअंडरस्टँडिंग घडताना पाहायला मिळते कमबॅक करावा लागेल 13-4 अप्रतिम टेक बघू काय होतंय आहा जसं तसं उत्तर देण्याचं कार्य दीपने केलंय 5-13 नक्कीच 5-13चा गुणफलक पाहायला मिळते दमकम दाखवणारे खेळ मैदानाच्या दिशेने काय होईल माहित नाही ओहो काय ब्लॉक केलाय आता कुठतरी कानूने ट्विस्ट आता दमकम पॉइंट जमा करण्याची सुरुवात झाली आहे पॉइंट टेबल असेल 6-13 नक्कीच एक गुण घेत कुठेतरी आगेकूच करण्याचा इरादा स्पष्ट केला शॉटचा वापर हो काय शॉट लिफ्टिंग केली आहे गौरांग कोर्टे आणि कॅरी केलाय अप्रतिम कॅरी अप्रतिम दर्जाची सर्व्हिसचा वरूनला ब्लॉक केलं जात आहे नक्कीच अप्रतिम कामगिरी बघूया मुख्य ड्रॉप पॉइंट घेतला जातोय कायमच लिहिला जाईल रत्नागिरीतील शॉर्ट बॉल मास्टर राजचा नावाचा बोल मला पाहायला मिळतोय मयूर असेल क्लिअर ओहो काय दर्जेदार खेळी पाहायला मिळते पुन्हा एकदा ड्रॉप पॉइंट घेण्याचा प्रयत्न आणि आज खरंच ड्रॉप पॉइंट मध्येच गुण घेतले जात आहेत समतोल राखला जातोय 15-8 पहिल्या सेटची कमाल धमाल रंगताना पाहायला मिळते दमकम दाखवलेला गेला अटॅकिंग शॉट बिटचा वापर केला होता आपण कुठेतरी लँड भरकटताना पाहायला मिळते चेंडूची पुन्हा एकदा घबरांग असेल संधी दिलाय सेट करून दिलाय ओहो दिसतोय पहिल्या सेट मध्ये पण काही सांगू शकत नाहीये खेळ म्हटलं की हा अनिश्चित खेळ आहे अप्रतिम ओहो बघूया काय घडतंय पॉइंट जातो यंबो संघाच्या खात्यामध्ये 17-8 17-8 या ठिकाणी पाहायला गेलं तर 17 नक्कीच या ठिकाणी पंचांच्या शिटीचा आवाज होता म्हणजे काय ओहो शॉर्ट बॉल का बादशाह राजचा वाय सर्व्हिस मार्क वर असेल अप्रतिम स्पोर्ट सर्व्हिस पाहूया काय होतंय ड्रॉप पॉइंट घेण्याचा प्रयत्न फसतोय पाहूया काय घडणार आहे प्रयत्न साईला दिली संधी ओहो सावरलंय स्वतःला ओहो साईने मारलेला असणार दमकम दाखवणारी खेळी मैदानात अंतर पाहिलं होते साईला ब्लॉक केलाय कमबॅक होणार का 10-17 अरे काय घडतंय प्रयत्न फसतोय 18-10 नक्कीच 18-10चा चाललेला खेळ दमकम दाखवलेला गेला सर्व्हिस मार्क वर असेल बरून वारसाई टेक केलाय बघूया साईल मोडकर कोणाचं दे ओ चूक
चुकीला माफी नसेल. नक्कीच गुण मात्र जाते एम संघाच्या खात्यामध्ये. पहिलंच पारड जड करण्याचा इरादा स्पष्ट आहे. मयूरने हो अप्रतिम टेक वरून याचा. खरंच या खेळाडूची जिद्द चिकाटी पाहायला मिळते आणि अटॅकिंग. ओहो पुन्हा एकदा चूक. प्रयत्न सुंदर होता. चुकीला माफी नाही मित्रांनो. गुण मात्र मिळतो या ठिकाणी. 20-6 20-10 अप्रतिम खेळ. पाहूया काय होते. शॉटचा वापर राज ऑन फायर असेल. 11-20 चा चाललेला खेळ. दमकम दाखवले लागेल. अटॅकिंग पावत पाहूया काय होतंय काय घडतंय. ओहो तो आलाय कोण तर साहिल कुवार आलाय. आणि जेव्हा साहिल कुवार येतोय तेव्हाच घनघाती प्रहार पाहायला मिळत आहेत. क्रिकेटच्या पटलावर तो आलाय भावेश पवार आणि व्हॉलीबॉलच्या पटलावर साहिल कुवार. हो काय कॉम्बिनेशन जमलंय. दमका दाखवण्याची गरज असेल. नक्कीच प्रयत्न सुंदर आहे. प्रयत्न फक्त गुण मात्र देऊन जातोय भगवती स्पोर्ट्स संघाच्या मध्ये. अप्रतिम खेळ मैदानाच्या दिशेने. बघूया काय करतंय. हो प्रयत्न फसतोय. गुण मात्र देऊन जातोय भगवती स्पोर्ट्स संघाच्या. 13-21 नक्कीच कमबॅक करावा लागेल. अप्रतिम खेळ मैदानाच्या दिशेने. बघूया काय घडणार आहे. काय या सामन्याची रंगत होणार आहे. प्रथमेश ड्रॉप पॉईंट घेण्याचा प्रयत्न. बघूया संधी दिली आहे. ही पेशाला ही टू ऑन फायर असेल. दमकम दाखवलं गेलं. साईडला खेळून दिसेल. हो दर्जेदार टेक रॉबेरीने केलाय. हा अप्रतिम टेक मिहिरचा. आणि नक्कीच साईला काय ब्लॉक केलं जातोय. गुण मात्र घेतला होता भगवती स्पोर्ट्स. 14-21 आर्यन अप्रतिम खेळ दाखवताना पाहायला मिळते. ओहो दर्जेदार टेक. ओहो एका हाताने ब्लॉक केलाय. हितेश ऑन फायर असेल. ओहो दर्जेदार खेळ. मयूरला कमबॅक करावा लागेल. बघूया हितूला दिली संधी. प्रयत्न फसतोय. जास्तीत जास्तीचा वापर. क्रॉस मारण्याचा अँगल केला होता. इरादा फसतोय. गुणमत्ता देऊन जातोय. तिथे साईल कुवार असेल. स्मूथ सर्व्हिस मारण्याचा इरादा. साईल मोडकरने दिलेली स्टँड केली. ओहो अप्रतिम टेक. आणि या टेकच्या जोरावरच कुठेतरी ताकदीनिशी खेळताना पाहायला मिळते यंग बॉयज संघ. अप्रतिम खेळी. गुण मात्र मिळतोय भगवती स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये. पॉइंट बनवून असेल. 15-22 7 गुणांची आघाडी या ठिकाणी मोडीत आणणार का. या ठिकाणी महत्वपूर्ण कामगिरी करावी लागेल. अभि मालगुणकर याला मैदानात आणलं जात आहे. म्हणजे दमकम दाखवणारा खेळ या मैदानात होणार का. अभि मालवणकर असेल. रशियन सर्व्हिस मारण्याचा इरादा स्पष्ट केला. अटॅकिंग सर्व्हिस. अप्रतिम सर्व्हिस. बघूया काय होतंय. ओहो मुकेश प्रयत्न फसला. नक्कीच गुण मात्र देऊन जातोय यंग बॉयज संघाच्या खात्यामध्ये. 23-15 ओहो काय या ठिकाणी पाहायला मिळते. दमकम दाखवली जाते. दीप प्रभुळकर याच्याकडनं कमबॅक केला जातोय. पॉइंट बनवून असेल. 16-23 चाललेला खेळ. अजूनही सामन्यामध्ये त्याला नाही मिळेल का. येणारा खेळ आणि येणारा क्षण पाहू शकतो. काय ब्लॉकिंग केली जाते. कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. पॉइंट बनवले 17-23 17-23. नक्कीच उद्याची तयारी चालू आहे. अभंग लागले गेले आहेत 12च्या दरम्यान. हो देखील स्टेजवर असताना पण नवायचं आहे. चला जर मैदानाच्या दिशेने जाऊया. 19-23 18-23 ची चाललेली कमाल कमबॅक करावा लागेल. अटॅकिंग पॉवर खेळावं लागेल. बघूया काय होतंय. ड्रॉप पॉईंट घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी साईल मोडकर असेल. हितूला दिली संधी. ओहो कहाणीमध्ये ट्विस्ट. पॉईंट बनवलं असेल. 19-23 हा गुणांचा असलेला आकडा आता कमी करत आलाय. 4 गुणांची आघाडी मोडीत आणणार का. प्रभुळकर असेल. बघूया काय घडणार आहे. दमकम. ओहो मुकेश प्रयत्न करतोय. काय करतोय. प्रयत्न पोहोचतोय. सेट पॉइंट. 19
सेट पण 19 पहिला सेट आपल्या नावावर करण्यासाठी प्रयत्नशील असेल यंग बॉईज संघ या ठिकाणी पहिला सेट नावावर करणार की भगवती स्पोर्ट्स चोरस निर्माण करणार साहिल मोनकर असेल अटॅकिंग पॉवर हिट्टू ओहो पहिला सेट या ठिकाणी दुसऱ्या सेटची कमाल धमाल मयूर असेल अप्रतिम कामगिरी ओहो एका हाताने ठेवण्याचा प्रयत्न चेंडू क्लिअर केला जातोय पाहूया काय होतंय नक्की ड्रॉप घेण्याचा प्रयत्न लेनारला दोन बंधू आमने सामने ओहो ही ऑन फायर ड्रॉप पॉइंट घेतलाय थोडासा ताळमेळ चुकतोय आणि या ताळमेळ चुकताना पाहतात थोडी हितून घेतलेली अपचूक क्षणाची हमी ओहो वरून अप्रतिम गुण मात्र देऊन जाते भगवती स्पोर्ट्स संघाच्या बाजूने टू लव असेल दमकम दाखवा केला गेला अटॅकिंग सर्व्हिस अप्रतिम दर्जाचा स्टेक गेला साहिल कुमार या नावाला थोडं हलवणे गरजेचं असेल अप्रतिम कार्य मैदानाच्या दिशेने साहिल कुमार कडनं वारंवार केलं जाते सध्याच्या घडीला रत्नागिरीतील अप्रसिद्ध खेळाडू म्हणून त्याची गणना केली जाते भगवती स्पोर्ट्स सामना जर जिंकला तर मुकेश बिरजे सर यांच्याकडनं रोख 5,000चं पारितोषिक भगवती स्पोर्ट्सला लागू केलंय भगवती स्पोर्ट्स संघाने जर हा सामना जिंकला तर मुकेश बिरजे यांच्याकडनं रोख 5,000 पारितोषिक लागू केलंय चला तर सामन्याच्या दिशेने जाऊया पक्षीची लई लूट असणार आहे अप्रतिम कार्य ओहो अप्रतिम कार्य केलंय पुन्हा एकदा साहिल मोनकर हितो आलाय आणि दर्जेदार टेक म्हणावा लागेल राज्याचा बघूया काय होतंय चित्र बोलकर अप्रतिम कामगिरी ताकदीचा वापर गुण मात्र होतोय नक्कीच या ठिकाणी गुणाचा समतोल पाहायला मिळते 2-3 दुसऱ्या सेटची चढाओढ कमाल धमाल पाहायला मिळते दमकम या सामन्यात रंगत चढवण्याचा निर्णय या मैदानाच्या दिशेने नक्कीच ओहो पाहिलंच म्हटलं होतं शॉर्ट बॉल का बादशाह राज चव्हाण मॅन फ्रॉम रत्नागिरी अप्रतिम कार्य 4-2 4-2चा चाललेला खेळ समतोल राखण्याचा प्रयत्न या ठिकाणी यंग बॉईज संघ करेल का त्या संघात चढाओढ करेल का हे देखील महत्वपूर्ण असेल आर्यनला देखील आपल्या खेळाचा दमकम दाखवावा लागेल पाहिला गेला तर पहिल्या सेट मध्ये थोडीशी निराशाजनक कामगिरी आर्यनकडे झाली आहे पण तीच कमी ओहो कमी पडून काढली आहे आर्यन ऑन असेल अप्रतिम ही तुला दिली संधी ड्रॉप पॉइंट घेण्याचा प्रयत्न ओहो काय खेळताय नेता जवळ खेळण्याचा प्रयत्न साहिल कुमार ड्रॉप पॉइंट घेण्याचा प्रयत्न क्लिअर करण्याचा बघूया काय होतंय काय घडतंय पुन्हा एकदा साहिल कुमार ओहो संधी नाही दिली आहे आणि मी म्हणतोय या खेळाडूला खरंच अडवणं अशक्य आहे त्यांनी त्या सामन्यामध्ये विजय प्राप्त केलाय भगवतीला देखील तेच करावं लागेल ओहो पुन्हा एकदा राज ऑन झालाय पॉइंट स्टाईली मॅन फ्रॉम किल्ला ओहो काय सर्व्हिस केली आहे रशियन सर्व्हिस मुकेश ऑन फायर काय टेक आहे नयनचा आर्यनचा दर्जेदार टेक पाहायला मिळतोय आणि लिबोरीची भूमिका चोख पाहायला मिळते ओहो ड्रॉप पॉइंट घेण्याचा इरादा स्पष्ट केला होता थोडसे ड्रॉप केला जाईल का प्रयत्न पटल्या क्लिअर करण्याचा इरादा आहे क्लिअर झालाय आर्यनने कमी पूर्ण केली आहे मुकेशला चकडवून ठेवलंय खरंच अप्रतिम दोन ब्लॉकर या ठिकाणी बघूया काय होतं क्लिअर करण्याचा इरादा स्पष्ट आहे नक्कीच दमकम दाखवली जाते पुन्हा एकदा गौरांनी ठेवले स्टँड प्रथमेश क्लिअर करण्याचा इरादा प्रयत्न पोचतोय आणि नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दमकम दाखवणारा खेळ मैदानाच्या दिशेने रंगताना पाहायला मिळते अप्रतिम कामगिरी साहिल ओहो तो आलाय तो मागून पुढे आलाय म्हणजेच काय कामगिरी करायला आलाय आणि तो आलाय म्हणून त्याला प्रत्युत्तर नक्कीच दिलं जाईल भगवती स्पोर्ट्स संघाकडनं स्टॉट लिफ्टचा वापर राज सावंत दमकम दाखवला गेलं पुन्हा एकदा स्मूथ सर्व्हिस मारण्याचा इरादा स्पष्ट केलाय पुन्हा एकदा घबरांग असेल पाहूया कोणाला गेलं होतंय साहिल कुमार ओहो कामगिरी करावीच लागेल घरच्या मैदानात खेळत असताना
प्रेक्षकांचं मन जिंक. ओहो, प्रयत्न फसलाय, चकडून ठेवलंय, थोडस मिसअंडरस्टँडिंग होते. गुड मात्र 11-9. जेव्हा जेव्हा यंग संघ पॉइंटचं लीड तोडून पुढे जातो तेव्हा तेव्हा त्यानं थांबवणे असाही असते. ओहो, दर्जेदार टेक अप्रतिम पावी साहिल कुमार असेल. ओहो, शांत साहेबांनी खेळण्याचा प्रयत्न. ओ, ड्रॉप घेण्याचा प्रयत्न. काय होतंय घरचं पाहूया काय होतं. आपली स्पर्धेच्या दिशेने जाऊया. अप्रतिम कार्य, नक्कीच अटॅकिंग हिटू आलाय. ओ, थोडस मिसअंडरस्टँडिंग होतंय, चेंज जातोय. 13-9 39. मला माहितीये गरमागरम झुंज देण्याचं कार्य भगवती स्पोर्ट्स संघ करेल का. ओहो, शॉर्ट बॉल. राज नाम तो सुना होगा. शॉर्ट बॉल का किंग, ट्रेडमार्क आहे. प्रयत्न नक्कीच असतील. पॉइंटेबल ऑन असेल, पॉइंटेबल चालायचे. 10-13 10-13. ओहो, अप्रतिम खेळ. शॉर्ट लिफ्ट देण्याचा प्रयत्न फसवला गेलाय. नक्कीच जो प्रथमेश आलाय पण नक्कीच चमचम दाखवली जाते प्रथमेशच्या कडनं. प्रथमेश सुमरे अप्रतिम खेळी मैदानाच्या दिशेने पाहायला गेलं तर चमचम दाखवणारी खेळी. ओहो, काय लिफ्टिंग केले हितूने, दिली चमचम. बघूया काय होणार. पुन्हा दिले हितूला संधीचं सोनं करणार का. पाहूया काय घडणार आहे. प्रपंच आणि नसेल. ओ, बघू काय गुण घेतलाय. चढावर पाहायला मिळते. ईर्ष्यात्मक खेळ रंगलाय. 11-14 दुसरा सेट भगवती स्पोर्ट्स संघाला जिंकावाच लागेल तरच खरी या फायनलची रंगत आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम खेळ, कमबॅक करावं लागेल. ड्रॉप पॉइंट घेतलाय. खरंच गौरांग कोर्टे यांना रोखणं आता असह्य झालंय. काय ड्रॉप पॉइंट घेतला जातोय. प्रथमेश सर्व्हिस मार्कवर काय दर्जेदार सर्व्हिस. मयूर ड्रॉप पॉइंट घालण्याचा इरादा फसला जातो की काय नाही क्लिअर तर नक्कीच केलं जातंय. कोण कुठून येतो, खेळतोय कुठे, काय कर. ओहो, काय टेक करण्याचा प्रयत्न आहे. रायडिंग पहा, कळत नाही. खरंच काय स्मॅशिंग केली, टेकिंग केली. ओहो, बघूया. गुण मात्र गुड कॉल आहे. 13-15. 2 गुणांची आघाडी या ठिकाणी भगवती स्पोर्ट्स संघ मोडणार का. मोडावीच लागेल, करावंच लागेल. कारण का घरच्या मैदानात खेळत असताना सगळ्यांची मन तुमच्यावर आहेत आणि ती मन जिंकायची असतील तर हा सेट तुम्हाला जिंकावा लागेल. बघूया काय होतंय. अप्रतिम कामगिरी. ओहो, आणि नक्कीच वरून आज ऐकत नाहीये. आज कोण 3 खेळाडू फुल अटॅकने खेळत आहेत. त्यामध्ये देखील तेवढीच कामगिरी करावी लागेल. भगवती स्पोर्ट्स संघ या ठिकाणी कमबॅक करेल का. दर्जेदार टेक. बघूया काय होतंय. संधी दिली, मयूर ऑन असेल. नक्कीच गेन ऑन केलाय, पॉइंट ऑन झालाय. 14-16. 2 गुणांची आघाडी या ठिकाणी मोडीत आणतील का. आणावी लागणार आहे. तर त्या फायनलचा सामना आहे मित्रांनो. धमकून दाखवावी लागेल. अप्रतिम कार्य स्टेक ठेवला. बघूया वरूनला ठेवला. काय टेक पाहायला मिळतोय. ओहो, धमकून दाखवली आहे. हळूहळू म्हणत आघाडी रोखण्याचं कार्य केलं जात आहे. बरोबरीमध्ये खेळण्याचा प्रयत्न भगवती स्पोर्ट्स संघ करताना पाहायला मिळतोय. बघूया काय घडणार आहे. बघूया वरूनला खेळवलं जाते. दर्जेदार टेक मध्ये फसला जातोय. गुण मात्र जातो यंग संघाच्या खात्यामध्ये. दुसरा दिवस म्हणजे शुभ मुहूर्त, अक्षय तृतीयेचा दिवस. अप्रतिम खेळी मैदानाच्या दिशेने पाहायला मिळते. दमकम दाखवलं गेलं. अटॅक साहिल कुमार. ओहो, संधी होती, प्रयत्न होते तर प्रयत्न फसले. गुण मात्र मिळते भगवती स्पोर्ट्स संघाच्या नावावर. 16-17. एका गुणाची आघाडी मोडावी लागेल. या ठिकाणी आता कोण असेल. कुशल मोडकर देखील खुश असतील. फायनलचा सामना दमकम दाखवला गेला. अप्रतिम कार्य. बघूया कबरांग कोणाला खेळवणार आहे. ओहो, अप्रतिम कार्य. टेक घेण्याचा प्रयत्न. नक्कीच
पोचतोय. आर्यन खरंच जीवाची बाजी लावतोय सामन्यामध्ये, पण दमकन दाखवावी लागेल. 18-16 शॉर्ट बॉल टाकण्यात होतोय. कमबॅक केला जातोय. राज ऑन असेल दमकन दाखवणारा खेळ मैदानाच्या दिशेने. सर्व्हिस मार्कवर रशियन सर्व्हिस मार्कवर असेल अपी मालगुणकर. अप्रतिम दर्जाची सर्व्हिस एक केलाय. बघूया काय घडतंय. प्रथमेश सुवरे अप्रतिम दर्जाचा खेळ आज मैदानात पाहायला मिळालाय. साहिल कुवारला दिलेली संधी दर्जेदार खेळ स्टँड ठेवलाय. हितूला दिलेली संधी नक्कीच दमकम दाखवावी लागेल. पुन्हा एकदा गबरांग साहिल ताकदीचा वापर करणार का? टेक केलाय. बघूया काय करणार आहे. हितेश आलाय पण काय महत्वपूर्ण सामना आहे. काय टेक केलाय. प्रयत्न फसलाय. 19-17 2 गुणांची आघाडी या ठिकाणी मोडायची आहे. भगवती स्पोर्ट्स संघ या ठिकाणी करणार का? करावं लागेल मित्रांनो. फायनलचा सामना आहे. ओहो शॉर्ट बॉल का बादशाह आहे. तरी येणार का? साहिल मुंडकर असेल दर्जेदार खेळाडू. बघूया साहिल मुंडकर. ओहो खरंच साहिल कुवार ऑन आहे. मी मगाशीच म्हटलं होतं ज्यावेळी साहिल कुवारला जो संघ अडकवेल ज्या वेळी साहिल या ठिकाणी भगवती स्पोर्ट्स वर हवी ठरताना दिसतोय. कमबॅक करावं लागेल भगवती स्पोर्ट्स. बघूया इथं आलाय. परत कमबॅक करावं लागेल. दमकम दाखवायला गेलं. दर्जेदार खेळ मैदानाच्या दिशेने नक्कीच दमकम दाखवायला गेलं. ब्लॉकिंग. ओहो काय ड्रॉपिंग चेक केलाय. मास्टर माइंड अप्रतिम खेळी मैदानाच्या दिशेने. बघूया काय होतंय. ओहो अप्रतिम या ठिकाणी नीट होत आहे. म्हणजेच काय गुण पाळण्यात जाते भगवती स्पोर्ट्स संघाच्या बाजूने. 19-21 मित्रांनो सामना संपला नाहीये. 19-21 2 गुणे जर या ठिकाणी भगवती स्पोर्ट्स संघाने मोडीत आणले तर नक्कीच विजयाची वाटचाल पाहायला मजा येईल. नक्कीच जर हे 2 गुण देणार का? ओहो अप्रतिम ब्लॉकिंग पाहायला म्हणजे बघूया काय होतंय. स्टँड ठेवलाय. मयूर आलाय. ओहो अप्रतिम खेळ. कमबॅक झालाय. 20-21 पूर्ण सामना आहे मित्रांनो. फायनलचा खेळ. 1 गुण जर घेतला बरोबरीमध्ये चालली तर मजा येणार आहे. ओ हो नक्कीच जसंच तसं उत्तर देण्याचं कार्य केलं जात आहे. 22-20 महत्वपूर्ण सामना. राजवाडी क्रीडा मंडळाचं हे आयोजन आणि फायनलचा सामना. कोण जिंकणार बघूया काय होतंय काय करतंय. ओहो काय टेक केलाय. अप्रतिम टेक. प्रथमेश सुवरे. ओहो जीवावर बाजी लावून खेळताना प्लेअर पाहायला मिळत आहेत. हार मानायला तयार नाहीये. पाहूया काय करतंय काय होणार आहे. नक्कीच दमकम दाखवायला गेलं. गबरांग असेल. शॉर्ट लिपचा वापर. ड्रॉप पॉइंट घेणार. ओहो अप्रतिम ड्रॉप चेक केलाय. अप्रतिम खेळ मैदानाच्या दिशेने. राज चव्हाण याच्याकडनं पाहायला मिळतंय. ओहो पुन्हा एकदा चेंडूला स्टँड ठेवलाय. म्हणजे हा महत्वपूर्ण गुण असेल. या गुणाला महत्व देखील तेवढं दिलं जाईल. काय ब्लॉकिंग आहे. प्रयत्न करतोय. गुण मात्र घेतलं जातोय. 23-21 2 गुण घ्यावेच लागतील. दमकम दाखवावी लागेल. पाहूया काय करणार आहे. ओहो एक घेतलाय. अजून एक ठेवावं लागेल. 22-23 या ठिकाणी 1 गुण भगवती स्पोर्ट्सला घ्यावाच लागेल. कारण का हा सेट जर जिंकला तर 3रा सेट या मैदानात रंगताना पाहायला मिळणार आहे. नक्कीच सर्व्हिस पाहायला मिळते. दमकम दाखवले. गौरंग असेल. पाहूया अटॅकिंग वरून असेल. वरून 23 ऑल 23 ऑल.
सर्व्हिस मार्कवर असेल गौरांग कोलटे, स्मूथ सर्व्हिस मारण्याचा इरादा 15चा सेट असेल, दमकम दाखवला गेलाय. इथू येतोय पहिल्या गुणापासून दमकम दाखवला गेलं. बघूया काय होत आहे. साहिल कुमारला जकडवणार का, तर यस या ठिकाणी जकडवलं जाते. दमकम दाखवले इथू आलाय. बघूया काय होत आहे. मीर असेल क्लिअर करण्याचा इरादा स्पष्ट आहे. नक्की या ठिकाणी संधी कोणाला आहे. राजा दिले सुरुवात झाली आहे. आता खरा प्रेक्षक वर्गातला आवाज यायला लागलाय. वन लव प्रेक्षक वर्ग देखील उत्स्फूर्त झाले. पाहूया काय होतंय, काय घडणार आहे. वरून देखील दर्जेदार खेळी. पाहूया गौरांग साईला दिली संधी. ओहो अप्रतिम दर्जेदार प्रयत्न फसतोय आणि साईलच्या जाळ्यात अडकतोय. खरंच साहिल कुमार रत्नागिरीच्या पटलावरील एक मातब्बर खेळाडू. दमकम दाखवली जाते. नक्कीच प्रसिद्ध व्यावसायिक कपिलजी सुर्वे यांचं देखील आगमन झालं. कृपया त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचे. आमचे आले मित्र, आमचे बंधू मित्र बंटी कीर हे देखील सामन्याचा आस्वाद घेत आहेत. खेळाडूंनी मागे व्हायचंय. पंचांचा कॉल असेल, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल मित्रांनो. आणि पंचांचं निरीक्षण पहिल्यापासून चांगलं पाहायला मिळतंय. नाही खरंच पंचांची कामगिरी कायमच योग्य असते. मोठ्या मला माहिती आहे एका गुणाची किंमत काय आहे, पण चालेल एका मोठ्या मनाचे खेळाडूंनी मोठ्या मनाप्रमाणे केलं. नक्कीच हा गुण घेतला जातोय. टू ऑल मित्रांनो, हा सामना साधा सुद्धा नाहीये. जे गाडी परवर घडले तेच या मैदानावर पुन्हा एकदा घडणार आहे. असाच प्रकार या ठिकाणी होणार आहे. नक्कीच बघूया काय ते हितूला कळलं जे दर्जेदार खेळी. ओहो जसं तसं उत्तर दिलं जात आहे. अप्रतिम कार्य या ठिकाणी मैदानाच्या दिशेने पाहायला मिळत आहे. हितू असेल सर्व्हिस मार्कर, स्मूथ सर्व्हिस मारण्याचा इरादा स्पष्ट केला. अटॅकिंग सर्व्हिस काव्या काय करते. ओहो प्रथम सुरे मास्टर माइंड क्लिअर करण्याचा इरादा. क्षण संपले नाहीये, क्षण चालवले जात आहे. ओहो बघूया मयूर असेल. ओ गुण मात्र मिळतोय भगवती स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये. 4-2चा चाललेला खेळ. दमकम दाखवला गेला. अटॅकिंग सर्व्हिस काय सर्व्हिस केली आहे मित्राने. साहिल कुमार ओहो काय टेक आहे हितेशाचा. ओहो दर्जेदार ब्लॉकिंग, मास्टर माइंड ब्लॉकिंग पाहायला मिळते. प्रॉपर खेळण्याचा इरादा. बघूया साहिल आता कोणाला देतोय, मयूरला खेळून देतोय. समतोल बिघडवण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. स्थिरावते संधी. ओ हो गुण मात्र जातोय यंबल संघाच्या पारड्यामध्ये. पॉइंट बोला नसेल 3-4 असा असायलाच हवं मित्रांनो. खेळ जिंकायचा असेल तर अशा गोष्टी कराव्याच लागतात. ओहो अप्रतिम प्रयत्न बसला आहे आणि गुण मात्र म्हणजे भगवती स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये करावी लागेल. दमकम दाखवलं गेलं. पुन्हा एकदा कवरान संधी कोणाला आहे. प्रथम करण्याचा प्रयत्न करतोय. गुण मिळते मुंबई संघाच्या पारड्यामध्ये. पॉइंट नाही. व्हॉलीबॉल नुसतं स्मॅशिंग केलं म्हणजे झालं नाही मित्रांनो. सेटरने सेट केल्यानंतर स्मॅशरने मारलं आणि हो गुण मात्र जातं यंगच्या खात्यामध्ये. पॉइंटची बरोबर येते. पॉइंट टेबल असेल 5 ऑल. काय मित्रांनो 5-5चा खेळ लावलाय. चढवा एकदा मॅच नक्की दमकम दाखवावी लागेल. ओहो दर्जेदार खेळ, अप्रतिम खेळ करावा लागेल मैदानाच्या दिशेने. गुड कॉल, अप्रतिम कार्य. दमकम दाखवावी लागेल. भगवती स्पोर्ट्स संघाला मैदानात सज्ज व्हावं लागेल. पाहूया ओहो कमबॅक झालाय. पुन्हा एकदा बरोबरीमध्ये सामना आलाय. मिलिंद सर शांत पाहायला मिळत आहेत. त्यांना महत्वपूर्ण सामना दमकम दाखवावी लागेल. ओहो सन्मान दिला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. अप्रतिम केली वरुण वारसेची 7-6 आघाडी या ठिकाणी मोडीत आणतील का भगवती स्पोर्ट्स. बघूया काय होतंय, काय घडणार आहे. ओहो शॉटचा वापर राजाला आणि काम करून गेला. 7 ऑल
महत्वपूर्ण कामगिरी 7 ऑलचा चाललेला खेळ दमकम दाखवावी लागेल. सर्व्हिस मार्कवर असेल मयूर. अप्रतिम कार्य केलाय. ओहो दर्जेदार लुटिंग. ओहो काय करतोय कहाणीमध्ये ट्विस्ट. 8-7 प्रेक्षक वर्ग सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. अप्रतिम खेळ. ओहो अप्रतिम खेळ. दमकम दाखवणार ते साईड कोर काही ड्रॉप घेण्याचा प्रयत्न फसवतोय. काय करतोय क्लिअर केलं ब्रेक घेतला पुन्हा एकदा सामना बरोबरीमध्ये. काय करतोय 8 ऑल ऑल आउट लावायला लागणार वाटतं आज. नक्कीच असणार. 8 ऑलचा चाललेला खेळ दमकम दाखवावे लागेल. अटॅकिंग सर्व्हिस. ओहो अप्रतिम कार्य. या ठिकाणी साहिल कुमारला ब्लॉक करणं असह्य झालंय. गुण मात्र घेऊन जातोय साहिल कुमार. 9-8 प्रज्वल आहे. यंग स्टार यंग जनरेशन युवा पिढीतील रक्त. ओहो शॉर्टलिपचा केलेला प्रकार नक्कीच असायला काही चेक केला. मिहिर याने अप्रतिम खेळी मैदानाच्या दिशेने अप्रतिम कार्य केलं जात आहे. बघूया हिट असेल ताकदीचा वापर केला जाईल. समतोल राखण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. ओहो ड्रॉपॉट घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा स्टँड ठेवला जाईल. क्लिअर केला होईल का. फ्लॉवर समझे क्या मैं फ्लॉवर नहीं फायर 9 ऑन 9 पुष्पा झुकेगा नहीं साला. पण नक्कीच असं मोंडकर सर्व्हिस मार्कर स्मूथ सर्व्हिस मारण्याचा इरादा स्पष्ट केलाय. दमकम दाखवावी लागेल. साईला रोखण्याचं. ओहो काय टेक केलाय. आर्यनने मन जिंकले. दमकम दाखवली गेले. पुन्हा एकदा फसवलं गेलंय. का 12 खेळाडूंमध्ये द्वंद्व युद्ध चालू आहे. रंग त्यांची आहे पण चढावड आपली आहे. ओहो तो आलाय आणि तो काम करून गेला. जिंकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक गणराज्य ग्रुप कडनं लागू होत आहे. ओहो दमकम दाखवली जाते. निकेश करंबे सर देखील मैदानाच्या दिशेने आलेले पाहायला मिळत आहेत. म्हणजेच काय माझ्या मते निकेश कंबोटे सरांना पण हिल करताय की काय. नक्कीच दमकम दाखवावी लागेल. पॉइंट 11-10 काय सर्व्हिस आहे. दर्जेदार खेळ मैदानाच्या दिशेने. ओहो ब्लॉकिंग केले. अप्रतिम खेळ मैदानाच्या दिशेने. क्लिअर करेल का. शांत सरांनी काही करण्याचा प्रयत्न. साईल कुमार अप्रतिम खेळ आणि नक्कीच कुठेतरी दमकम दाखवेल. ब्लॉक करण्याचा प्रयत्न. बघूया काय होत आहे. क्लिअर करण्याचा प्रयत्न काय होत आहे आणि दमकम दाखवून गेले. दबाव 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 सामने जोरदार पाहायला मिळत आहेत. 12-10चा चाललेला खेळ. ओहो अप्रतिम ब्लॉकिंग पाहायला मिळते. दर्जेदार खेळ. साईल ओहो पारडे जड केले. भगवती स्पोर्ट्स संघाने दमकम दाखवावी लागेल. 13-10 भगवती स्पोर्ट्सची ताकद. पण या ठिकाणी एम्बेस संघ देखील कमाल धमाल करताना पाहायला मिळते. ब्लॉकिंग देखील दर्जेदार कमबॅक केला जाईल. ओहो सामने जिंकले. पलटी की पलटी. मॅच पॉइंट 10 पलटी की पलटी. जिंका प्रेमानच करा. दर्जेदार सर्व्हिस. एका गुणाची आवश्यकता. काय करणार आहे. कहाणीमध्ये ट्विस्ट. 11 मॅच पॉइंट कळेल. 3 पॉइंट घ्यावे लागतील. यंग बॉयज संघाला सुरक्षा वाढवावी लागेल. दमकम दाखवले गेले. ओहो अप्रतिम खेळ. बघूया काय होतंय. हार मानायला दोन्ही संघ तयार नाही आहे. क्लिअर करण्याचा प्रयत्न इरादा स्पष्ट केलाय. बघूया काय होणार आहे. मॅच संपवणार का. ओहो दर्जेदार टेक. क्लिअर करण्याचा इरादा स्पष्ट आहे. मुख्य आव्हान असेल दर्जेदार टेक. या ठिकाणी क्लिअर करण्याचा इरादा. बघूया काय करताय. नक्कीच दमकम दाखवावी लागेल. महत्वपूर्ण खेळी
हो काय होतंय, काय करतोय सामन्यामध्ये रंग मुख्याला दिली संधी, ड्रॉप पण घ्यायचा प्रयत्न, महत्वपूर्ण कामगिरी असलेला या ठिकाणी हो कहाणीमध्ये ट्विस्ट, कहाणीमध्ये ट्विस्ट. 12 मॅच पॉइंट. समजलं मित्रांनो, समजलं का? जर मोडी आणले तर सामन्यामध्ये कलट नाही होऊ शकते. रोटेशन पॉइंट. चूक 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 पूर्ण सामना आहे. काय करणार आहे, काय होणार आहे? आणि हा प्रत्येक सामना सामना जिंकले, सामना जिंकले, सामना जिंकला. भगवती स्पोर्ट्स ची मुलं ओपनच्या स्पर्धेला सुद्धा खेळवतो, पण इथला अनुभव खूप छान होता. खूप सपोर्टिव्ह इथे लोक आहेत, ज्यांनी त्यांचा इथला संघ विरुद्ध खेळत असताना सुद्धा या संघाला खूप सपोर्ट केलं. सो इथं खेळायला खूप मजा आली. पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो. 25, 26, 27 माझ्या मते नव्हे तर सर्वांच्याच मते रत्नागिरी. पहिले प्रथम तर मी मंडळाचे आभार मानेन की दरवर्षी आवर्जून ही स्पर्धा होते आणि यावर्षी एक लहान मुलांना प्लॅटफॉर्म म्हणून एक नवीन स्पर्धा सुरू केली आहे, तर मी त्याचे सुद्धा आभार मानेन, जेणेकरून नवीन नवीन प्लेयर पुढे येतील लवकरात लवकर. राजवाडी क्रीडा मंडळ भगवती बंदर किल्ला दरवर्षीप्रमाणे नियोजन चांगलेच असते आणि यावर्षी सुद्धा नियोजन चांगले होते. कामाच्या अभावी मी जरा खेळणं सोडलं होतं, म्हणजे खेळत होतो पण कसं काम करून खेळणं जरा बॉडीमध्ये शेवटी फरक पडतो, म्हणून यंग प्लेअर प्रज्वल काजरेकर याला मी पुढाकार दिला. गेल्या वर्षी त्याने दाखवलं सुद्धा, गेल्या वर्षी आमचा संघ इथे यावर्षी पण दाखवलं. पण गाडी त्याच्या टुर्नामेंट आम्ही स्वतःहून म्हटलं की मी खेळतो आणि मला खेळायला दिलं. मी परफॉर्मन्स सुद्धा चांगला केला, आज पण चांगलं केलंय. सांगायचं झालं तर एकच सांगेन, आता मी जवळजवळ 16 वर्ष व्हॉलीबॉल क्षेत्रात आहे. भरपूर ठिकाणी खेळलो, खूप उड्या मारल्या, खूप ठिकाणी आपटलो सुद्धा. पण हे सगळं करता करता एक समजलं की आपली स्वतःची जबाबदारी असते. घरचे आपल्याला विश्वासाने पाठवतात की आपला मुलगा खेळायला जाऊन व्यवस्थित घरी येईल. तर जेव्हा जेव्हा पडलो, जेव्हा जेव्हा आपटलो, तेव्हा मला समजलं की घरी कोणतरी वाट बघत असतं. तर मी सर्व प्लेयरांना एकच सांगेन की खेळताना तुम्ही स्वतःची काळजी घेऊन खेळा, कारण की तुमचे जे साथीदार आहेत किंवा गावातले आहेत ते तुम्हाला एक वेळ पैशाची मदत करतील किंवा बाकी सर्व समर्पित करतील, पण तुमच्या शरीराचा कोणता भाग मोडला तर तो एकदा आदू झाला तर झालाच, मग तुम्हाला परत चान्स मिळणार नाही. मी तुम्हाला एकच सांगेन, जबाबदारीने खेळा. खेळ हारजीत होतच राहणार आहे. आज भगवती संघ जिंकलाय, काल परवा दिवशी आम्ही जिंकलो, उद्या दुसरा संघ जिंकेल. पण हारल्यानंतर जिंकायची तयारी ठेवा, तर तुमचं नाव होत राहणार. जर हारल्यानंतर तुम्ही हारत राहिला तर काही उपयोग नाही. जिद्दीने खेळा, बाकी हारजीत होतच राहणार. लक्ष्मी चौकामध्ये आम्ही 6 पॉईंट लिहिलं होतो. साहिल कुवर बॅकला आला होता. आम्ही म्हणून आता पण आम्ही घेऊ आणि इझी जिंकू. पण हा व्हॉलीबॉल क्षेत्रातला भिंगरी खेळाडू आहे. हा खेळाडूची आम्ही स्तुती का करतो? भिंगरी खेळाडू यांनी आपल्या सर्व्हिसवर, आपल्या प्लेसवर आमच्या संघातल्या खेळाडूंना ड्रॉप टाकून लोळवलं, अक्षरशः लोळवलं. आणि तो सेट आम्ही हरलो. सेकंड सेटला आम्ही परत मारलं. तिसऱ्या सेटला पण त्या स्पर्धेमध्ये 2 दिवस संघामध्ये नव्हता. फायनल मधनं कुठनं आला आणि खेळला आणि अतिशय आता सुद्धा हे जे बक्षीस आहे, जे पंच असतात ते वरणार एकदम व्यवस्थित निरीक्षण करत असतात. गणेश झापळ्याने आम्हाला सुचवलं ऑलराऊंडर द्यायचं नाही तर प्रथमेश सोरेला द्यायचं, आणि खरोखर उत्कृष्ट खेळाडू आहे, अतिशय चुरशीचा. आणि पहिल्यापासून त्या यंग बॉईज आणि भगवती स्पोर्ट्स संघ आहेत दोन, हे कधीच एकामेकाला कसली शिवीगाळी कसली काय करत नाही. झालं तरी ते मैदानात संपला विषय की लगेच एकत्र होतात आणि एकामेकाशी हात एक
एक बंधुत्वाचं प्रेम आहे आमच्या दोन्ही संघांमध्ये. पण प्रथमेश सुर्वेचा गेम अतिशय सुंदर आहे. जरी तो सिनियर आहे पण ज्युनियर प्लेअरला चान्स देतो. आता तो बोलला ते खरोखर तो देतो आणि पण वेळेला आपल्या संघासाठी उभा राहतो. बरोबर प्रथमेश सुर्वे, तुमचा आभार. नितीन सर आणि प्रामुख्याने राहुल खोदगे सर यांचं प्रामुख्याने या संघासाठी असलेलं साथ ही अमूल्य आहे. आणि या साथीनं जर हा संघ आजवर जमणारा संघ लागणार वाटतं. भगवती मातेच्या पायथ्याशी आहे राजवाडी गाव. भगवती मातेच्या पायथ्याशी आहे राजवाडी गाव. रत्नागिरीच्या सध्याच्या घडीला एकच गाजते भगवती स्पोर्ट्स नाव. विजेता ठरलाय 2026 चा मानकरी भगवती स्पोर्ट्स. जास्तीत